उपदेश तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा आपुलाने चित्त शुद्ध करा आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध किंवा शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलम् अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की। मंगल भवन अमंगल हारे, द्रववत दशरथ अजीर बिहारे। मंगल भवन मंगल हारे, द्रववत दशरथ अजीर बिहारे। मंगल भवन मंगल हारे, तव वसु दशरथ अजीर बिहारे। पुढं पुढं सरगा। मंगल भवन मंगल द्रववतु दशरथ अजीर बिहारी। जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई। कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन मंगल हारे, द्रववत दशरथ अजीर बिहारे। मंगल भवन मंगल हारे, द्रववत दशरथ अजीर बिहारी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम सिया राम जय जय राम। सिया राम जय जय राम। हरे राम सिया राम सिया राम जय जय राम। ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सुपर देवा, निवृत्ती उदारा सुपदेवा। निवृत्ती उदारा सुपर देवा। निवृत्ती उदारा सुपदेवा। मुक्तमायि नमो त्रिभुवनावनि। मुक्तमायि नमो आद्यत्रय जननी देवाचे
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता वंदू श्रुतिजन जे अखंड सावधान, जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी। आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। नरदेह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले। नाना आघाते मृत्यू पंथी, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश। नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहुनिवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचयाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। त्याला अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे। वैकुंठवासी शरणाप्पा बोधने यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त 4 दिवसाचा हा उत्सव चालू असलेला आणि चालू असणाऱ्या उत्सवातील दुसऱ्या दिवसातल्या 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। सकाळच्या सत्रातली ही सेवा आहे। ज्यांच्या निमित्तानं हा उत्सव सुरू आहे, मारुती महाराजांच्या संगतीमध्ये आपलं जीवन ज्यांनी व्यतीत केलेलं आहे, अनेक साधू संतांना ज्यांनी अनुभवलेलं आहे, अशा महान विभूतींच्या श्राद्धानिमित्ताची ही सेवा आहे। तसं पाहायला गेलं तर या उत्सवामध्ये ज्या ज्या सेवा आहेत, त्या सेवेच्या पंक्तीमध्ये मला बसवणं असं काही माझ्याकडे काही विशेषता नाही, पण माऊलीचं तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं असणारं हे प्रेम आपल्या सगळ्यांनी दिलेल्या, माऊलीने दिलेल्या आग्रहाला आमंत्रित सामोरी ठेवून तुमच्या समोर कीर्तनासाठी उपस्थित आहे। संकल्पित वेळेत आपल्याला सेवा करायची आहे। आपणच्या श्राद्धानिमित्तचा हा उत्सव, अनेक मोठी मोठी विभूती, मोठी मोठी विद्वान मंडळी या उत्सवासाठी उपस्थित असणार आहे आणि यांच्या पुढं मी इथं काहीतरी तुम्हाला उभं टाकून काहीतरी शानपण सांगावं, तसा मी काही मोठा माणूस नाही, पण सद्गुरू महात्मे जशी कृपा करतील तसं इथं बोलण्याचा प्रयत्न करा। माऊलीने केलेलं हे नियोजन, तुम्हा सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं केलेलं हे नियोजन, आपण सगळ्यांनी केलेली ही मदत, आपण केलेली जी धडपड आहे, या सगळ्याचं वैभव या मंडपामध्ये दिसत आहे। या सगळ्या गावकऱ्यांच्या उत्सवाला असणारी साथ आहे। तसं पाहायला गेलं तर श्राद्धानिमित्त अनेक माणसं मेलेली पाहिलीत आपण, पण मेल्याच्या नंतर त्यांचं 13वं घालायची सुद्धा काही काही जणांच्या जीवनामध्ये पंचायत आलेली असते। परिस्थिती आहे माणसाच्या जीवनात, पण एक लक्षात ठेवा, ज्या माणसाचं जीवन सुंदर गेलेलं आहे, ज्या माणसानं आपलं जीवन सुंदर जगण्यामध्ये घालवलेलं आहे, संत महात्म्यांच्या संगतीमध्ये भगवत भजनामध्ये घालवलेलं आहे, त्याच्याच श्राद्धानिमित्त, त्याच्याच पुण्यतिथीनिमित्त असे उत्सव होत असतात। कारण आहे त्यांनी जगलेलं जीवन त्याला सामोरी ठेवलं जातं। तसं आप्पांचं जीवन पाहिलं तर संपूर्ण जीवन परमार्थामध्ये घालवलेलं, मारुती महाराजांच्या संगतीमध्ये घालवलेलं, सोबदारकी करण्यामध्ये घालवलेलं, अखंड भगवंताचं भजन ज्यांच्या मुखातून घडलेल्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, असं परमार्थामध्ये जीवन घालवलेल्यांच्या आज या श्राद्धानिमित्ताचा हा उत्सव आहे। 4 दिवसाचा उत्सव आहे। काल आप्पा रात्री कीर्तनात म्हटले बघा, 4च दिवसाचा उत्सव का, तर त्यांनी एक
विकल्प लावून याला सोडवलं बघा. पहिला दिवस म्हणजे 4 पुरुषार्थ लावले होते ते. कोणते? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. पहिला दिवस कशाचा? धर्म. दुसरा दिवस अर्थ. तिसरा दिवस काम आणि चौथा मोक्ष. शेवटी मोक्षापर्यंत नेणारा हा उत्सव आहे. फक्त माझ्यासाठी हा उत्सव लय चांगला आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे आलेला दिवस कोणता आहे हो? बोला की. दुसरा म्हणजे विकल्पानं कोणता? रात्री बी मोठा आहे. विनोदाचं बोलणं आहे हे, पण आपल्या सगळ्यांनी प्रेमानं उभं केलं. मी काय त्या अपेक्षेनं नाही, पण एक खूप छान त्यांनी तो विकल्प लावून आपल्याला सोडवलेला आहे. का मी याच्यासाठी बोलतोय की हा उत्सव करणं सोपं नाही. हे धाडस येणं सोपं नाही. एवढ्या पावसाचं हे वातावरण असताना सुद्धा आपण सगळी माणसं इथं वेळेवर उपस्थित आहेत. आमचंच आवरलं नव्हतं तर भजनी म्हणलेल्या चालू करावं का? अगदी सगळ्यांनी आपण केलेल्या सहकार्याचा हा उत्सव आहे. एखाद्याच्या श्राद्धानिमित्त हा उत्सव एवढा मोठा करणं सोपी गोष्ट नाही. पण हेच तुम्हा सगळ्या गावकऱ्यांनी केलेली त्यांच्यावरची कृपा आहे. आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं आपल्यावर असणारं हे प्रेम आहे. त्याच्यामुळे हा उत्सव एवढ्या सुंदरतेनं आपल्यासमोर आपल्या सगळ्यांसाठी हा उत्सव दिसत आहे. कारण एकच आहे, आपल्या सगळ्यांचं त्या परिवारावर असणारं प्रेम आहे. मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मायबापांची सेवा आपल्याकडून घडलीच पाहिजे, केली पाहिजे. हे आपल्या जन्माला आलेल्या जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक जीवाचं हे कर्तव्य की आपल्याकडून आपल्या वडिलांची, आईची सेवा घडली पाहिजे. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या शरीराची सेवा करावी. आणि एकदा का त्यांनी हे जग सोडून आपली यात्रा सुरू केली, ते मात्र भगवत दर्शनासाठी निघून गेले. भगवत चरणाशी ज्यावेळेस ते संलग्न झाली, त्यानंतर त्यांची पुण्यतिथी, त्यांनी गेलेला जो काळ आहे, त्यांनी गेलेली जी तिथी आहे, तो उत्सव आपण करणं हे आपल्या मायबापाची अप्रत्यक्ष रूपानं करणारी ही सेवाच. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची शरीराची सेवा घडावी. आणि एकदा का ते निघून गेली की त्यांची सेवा या तिथीच्या नुसार आपल्याकडून होत असते. आपण इथं कमवलेलं पुण्य त्यांच्या पदरामध्ये, आपण केलेल्या परमार्थाच्या अपेक्षेनं त्यांच्या पदरात पडत असते. केलंच पाहिजे. हे आपण त्या मायबापांनी आपल्याला जन्माला घातलं, हे आपल्यावर असणारं त्यांचं ऋण आहे. तसं तर त्याच्यातून उतराई होणं शक्य नाही, पण ते मात्र आपलं कर्तव्य. उतराई होऊ शकत नाही. मायबापांनी आपल्यावर केलेली उपकार म्हणजे सोपी उपकार नाही. आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवलं, आपल्याला मोठं केलं. आपल्याला लहानाचं मोठं करत असताना काय काय त्रास झाला असेल ते त्यांच्या जीवनाला माहितीच आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, भौतिक जग जरी त्या मायबापांनी दाखवलेलं असलं पण ते सुद्धा आपल्यावर असणारा उपकारच आहे. संसारात त्यांना मुलानं जावं असं वाटलं असेल, बाकीचं हित त्या मायबापाला कळलं जरी नसलं, पण लौकिक जग तरी मायबापांनी दाखवलं हे आपल्यावर असणारं उपकार आहे. मायबापाची आपल्याकडून असणारी घडली सेवा घडलीच पाहिजे. मग ती कोणत्याही स्वरूपानं घडली असेल. काही लोक म्हणतील महाराज आमच्याकडून असा मोठा उत्सव घडत नाही, हो शक्य नाही, आमची परिस्थिती आहे. तसं पाहिलं तर मायबाप गेल्यानंतर ती ज्या तिथीला गेले त्या तिथीला आपल्याकडून काहीतरी अन्नदान घडलं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे, भरपूर केलं पाहिजे. आपण 2-4 हजार माणसाचा स्वयंपाक करून त्यांना अन्नदान केलं पाहिजे. घडत नाही महाराज, शक्य नाही आमच्याच्यानं तेवढं. 2-4 हजार जमत नसेल, कमीत कमी 500 लोकांचं तरी जेवण आपल्याकडून त्यांना अन्नदानाच्या स्वरूपानं आपण केलं पाहिजे. जमत नाही महाराज, आमची परिस्थिती तशी नाही. 400-500 लोकांनाही तुम्हाला अन्नदान करता येत नसेल, कमीत कमी गावातली 20-25 बसणी, 20-25 पाहुणे रावळे बोलवावी, 5-50 माणसामध्ये तो आपण उत्सव करावा, त्यांनाही अन्नदान करावं, असा आपण आपला तो उत्सव साजरा करावा. काही लोक म्हणतील महाराज तेवढं बी आम्हाला जमत नाही, तेवढंही जमत नाही. मग एक काम करा, 4 वारकरी बोलवा, 4 वारकरी बोलवा, 4 वारकऱ्यांना अन्नदान करा, वस्त्रदान करा. महाराज आमची परिस्थिती खरं तेवढी नाही, आम्हाला आमची खायची पंचायत, तर 4 वारकऱ्याला कुठलं का? जाऊ द्या, 4 वारकरी जमत नसेल, एक वारकरी पितर म्हणून 1 वारकरी तरी. आता एका वारकऱ्याला जीव घालू शकत नाहीत म्हणल्यावर आपण काही माणूस आहेत का? एक तरी वारकरी जीव घालू शकतोच का नाही आपण?
आणि तो एक वारकरी जर जमत नाही असा जर एखादा माणूस म्हणलाच तर त्याला माझं सांगणं आहे, तुम्ही एक काम करा, ज्याला एका वारकऱ्याला सुद्धा मायबापाच्या प्रित्यर्थ जेवण घालायला जमत नाही, अन्नदान करायला जमत नाही, त्या माणसाला माझी विनंती आहे, तुम्ही काय करा, पाण्याच्या टाकीवर चढा. गावात पाण्याची टाकी आहे का? टावरवर चढा, जमलं तर टावरवर चढा, मागच आहे का, जवळ आहे बघा. पाण्याच्या टाकीवर चढा. वरी चढून काही मग हाक मारायचं का बापाला? नाही, वरी चढा तर खरं. वरी चढा खाली वाकून बघा. नुसतं बघू नका. एका बापाच्या प्रित्यर्थ आपल्याला जेवण एका माणसाला सुद्धा घालायला जर जमत नसेल, वरी खालची उंची बघा, वरून उडी मारा. जगण्यात उपयोग नाही. एकाही माणसाला जर आपल्याला जेवण घालायला जमत नसेल तर केलंच पाहिजे. नाहीतर काही माणसाचं जीवन तर असं आहे, माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला मात्र खायला सुद्धा तुकडा दिला नाही. पण माणूस एकदा निघून गेला की मग त्यानं गेल्यानंतर त्याच्या मात्र माघारी गाव जेवण द्यायचं उपयोग नाही. जिवंत आहे तोपर्यंत सेवा शरीराची घडावी आणि मेल्यानंतर त्यांच्या तिथीची सेवा घडावी. अनेक माणसं आपण डोळ्याने अशी पाहिली असतील, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्याच्याकडे दृष्टी टाकून नीट बघितलं सुद्धा नाही, पण मेल्यानंतर मात्र गाव जेवण. ऐका ना, कबीरदास महाराज सांगतात बघा, जिंदा बाप को रोटी न देवे, जिंदा बाप को रोटी न देवे, मरिया बाद पछतइयो, थोड़ा सा टुकड़ा घर पर डाला, कौवे को बाप बनइयो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरी, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरी. कबीरदास महाराज सांगतात, कबीरदास महाराजांनी हे चिंतन आपल्या पुढे ठेवलेलं आहे. महाराज सांगतात की जिंदा बाप को रोटी न देवे, मरिया बाद पछतइयो. जिवंत जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याला खायला तुकडा दिला नाही, आणि मेल्यानंतर मग पश्चाताप. मरिया बाद पछतइयो, मग पश्चाताप करून पुन्हा काय करणार माणूस? मग तो थोडासा तुकडा घर पर डाला. पिंडदान करतो का नाही आपण? थोडासा तुकडा घर पर डाला, कव्वे को बाप बनइयो. मग बाप यावा आणि बापानं त्याला चोच मारावी ह्याची वाट बघत बसतात माणसं कावळ्याच्या रूपाने. पण जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा घडत नाही. माणसानं आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या शरीराची सेवा घडलीच पाहिजे. पण एकदा का ते निघून गेली की मग मात्र त्यांनी गेलेल्या तिथीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. अगदी हेच दृश्य सामरी ठेवून या परिवारानं केलेलं हे नियोजन तेव्हा, आणि या उत्सवाच्या निमित्त एक लक्षात ठेवा, हे शास्त्रानं सांगितलं याचा विचार करूच नका, पण हे आपलं कर्तव्य आहे. हे उत्सव करणं, हे अन्नदान करणं, ज्ञानदान करणं आपलं कर्तव्य आहे. मला सांगा, शास्त्रानं सांगितलं त्याला बाजूला ठेवा, पण आपण वारकरी आहो की नाही? हो बोला की, कारा देव वारकरी आहो ना आपण? वारकरी आहेत ना? वारकऱ्याचं आराध्य दैवत कोण आहे? हो हा, मसोबा. हा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल गोत चित्त. आपलं कुळदैवत कोण आहे? तर पंढरीनाथ. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. हरी तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, म्हणे जाते सनकाधिक ध्यात. हरी तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, म्हणे जाते सनकाधिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. आमचं कुळदैवत वारकरी संप्रदायाचं दैवत म्हणजे पंढरीनाथ. पंढरीनाथाकडे पहा. पंढरीनाथ पंढरपूरला आले कशासाठी? हो, कोणासाठी आले पंढरीनाथ? पांडुरंगाचं पंढरपूरला येणं कोणासाठी घडलेलं आहे? पुंडलिकासाठी. पुंडलिकासाठी आलेला देव. पुंडलिकासाठी येणं देवाचं घडलेलं आहे. मला सांगा,
पुंडलिकानं कोणतं तप केलंय, किती भजन केलंय, किती परमार्थ केलाय, कसली साधना केली पुंडलिकानं, कसला परमार्थ केलाय पुंडलिकानं. पुंडलिकाचा परमार्थ पाहिला, काय केलं, काय तप आहे त्याच्याकडून घडलेलं, कोणतं तप आहे. किती दिवस कपात चहा प्याला नाही पुंडलिकानं. काही माणसं तप करतात, तीर्थयात्रेला गेलं, काशीला गेलं की काय करतात माणसं, कपातला चहा सोडतात आणि चहा पितात. कशात पुन्हा, वाटीत फुलपात्रात आहे का नाही. सोडायचं असलं तर चहा सोडा की, वाटी पण ते कप सोडतात परत. कपातला चहा सोडा. सोडायचंच असेल तर कप काय सोडायचा आहे, चहा सोडला. पण माणसं तप केलेलं दाखवतात समाजात. कपात चहा प्यायचं नाही, ते वाटीत आणि फुलपात्रात प्यायचं. त्याचं कारण एकच आहे, आपण केलेली तीर्थयात्रा जगाला कळली पाहिजे. जे खरं सोडायचं ते सोडलं नाही. असलं कोणतं तप घडलंय का पुंडलिकाकडून? नाही नाही. त्याच्याकडून एकच घडलंय, ते मात्र मायबापाची सेवा. मायबापाची सेवा पंढरीनाथानं पाहिली आणि त्या योगानं तो पंढरीनाथ परमात्मा प्रसन्न पुंडलिकाला झाला. आज त्याचं राहणं त्या पंढरपुरात आहे. कारण एकच आहे, सेवा घडली ती मायबापाची. ज्या आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत, जे आपलं कुळदैवत असणारे त्या पंढरीनाथानं भजनाला पाहिलं नाही, केलेल्या दुसऱ्या परमार्थाला पाहिलेलं नाही, तो प्राप्त झाला पुंडलिकाला. तो आज आपल्यासाठी उपस्थित आहे. कशासाठी? एकच काम, एकच कार्य आहे त्याचं, ते मात्र आई वडिलाच्या केलेल्या सेवेचा मोबदला म्हणून हा पंढरीनाथ आज जगासाठी उपस्थित आहे. आई वडिलांची सेवा पाहून. म्हणून आपण या वारकरी संप्रदायाचे जर पायिक असाल तर आपल्याकडून या मायबापांची सेवा घडली पाहिजे. म्हणून हे उत्सव करणं गरजेचं आहे. आणि याच उत्सवाला सामोरे ठेवून आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबारायांचा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला असणारा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. उपदेश तुकोबाराय समाजाला करू लागले. उपदेश कोणाला म्हणतात हो? कशाला उपदेश म्हणतात? कोणीही कोणाला काहीही सांगितलं म्हणजे तो उपदेश होईल का? बोला की. त्याला काहीतरी शास्त्राचा धांडोळ आहे. कोणीही सांगितलं तर त्याला उपदेश म्हणता येत नाही. कोणालाही सांगितला तरी त्याला उपदेश म्हणता येत नाही. आणि काहीही सांगितलं तरी त्याला उपदेश म्हणता येत नाही. याला काहीतरी नियमावली आहे. कोण सांगावं, कोणाला सांगावं आणि काय सांगावं, हे सगळं जर मर्यादित आणि रखान्यात बसत असेल तर त्याला आपण उपदेश म्हणू शकतो. ऐका, कोणाला सांगावं, कोण सांगावं आणि काय सांगावं, याला मर्यादा. कोण सांगितलं पाहिजे? लहान्याला सांगावं, आणि ज्याला सांगतोय त्याच्यापेक्षा सांगणारा मोठा असला पाहिजे. आणि जे सांगायची जी वार्ता आहे, जे सांगायचं जे वाक्य आहे, ते ज्याला सांगतोय त्याच्या ते कामाचं असलं पाहिजे, त्याच्या ते हिताचं असलं पाहिजे. या कडीत जर हे बसत असेल तर त्याला आपण उपदेश म्हणतो. आता तुकाराम महाराज जगाला सांगू लागले, त्यावेळेस जगाला तुकोबारांचे जे सांगू लागले, जे सांगतात ते समाजाच्या हिताचं आहे का? बरं, तुकाराम महाराज सांगू लागलेत म्हणजे तुकाराम महाराज एवढे मोठे आहेत का? तुकाराम महाराज सांगू लागले जगाला, त्या अर्थी या जगात जन्माला आलेली माणसं तुकाराम महाराजांपेक्षा लहान आहेत का? बस एवढं सांगून सेवा आटपतो. ऐका, तुकाराम महाराज मोठे आहेत का हो? पहिली शंका. दुसरी शंका अशी आहे, आपण त्यांच्यापेक्षा लहान आहोत का? आणि तिसरी, जे सांगू लागले ते आपल्या हिताचं आहे का? या तीन विकल्पानं सोडून आपल्याला पुढे जायचं. ऐका, तुकाराम महाराज मोठे आहेत का? तुकाराम महाराज मोठे आहेत का? थोडं पुढं बघू. मला एक सांगा, या जगात सगळ्यात मोठं कोण आहे हो? सगळ्यात मोठं कोण आहे? देव आहे. देव सगळ्यात मोठं. हे व्यापक जग कोणाचं असणार आहे? विठ्ठल जळी स्थरी भरला, रिता ठाव नाही उरला. या प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा व्यापलेला आहे. सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. प्रत्येक कणाकणामध्ये ज्याचं व्यापून उरलेलं असणं जगणं आहे, ते मात्र भगवान परमात्म्याचं अस्तित्व. या सगळ्या जगात मोठं कोण असेल तर देव आहे. देव मोठा आहे. सत्यज्ञानांत गगनाचे प्रावरण, या गगनाला सुद्धा प्रावरण घालण्याची
अनंत असणारा हा भगवान परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. भगवंताच्या एका एका रोमामध्ये अनंत असणारी ब्रह्मांडांची काय आहेत तर घोळकेच्या घोळके आहेत. धेंडे म्हणजे घोळके. एका रोमात अनेक असणारी ब्रह्मांडाची घोळे धेंडे आहेत. म्हणून देवाचं अस्तित्व या जगामध्ये सगळ्यापेक्षा मोठं आहे. बर, सगळ्या जगामध्ये मोठं कोण असेल तर देव. पण असा व्यापक असणारा परमात्मा ज्यांनी आपल्या चित्तामध्ये साठवलेलं ते किती मोठे असते. या असणाऱ्या व्यापक असणाऱ्या भगवान परमात्म्याला ज्यांनी आपल्या अस्तित्वानं त्याला गवसणी घातली असेल त्या संत महात्म्यांचं जीवन किती मोठं असेल. मला सांगा, गवसणी मोठी असते का? ज्या गवसणीची ती वस्तू ज्या वस्तूची ती गवसणी असते ती वस्तू मोठी असते का गवसणी मोठी असते? बोला की. का विण्याची गवसणी बघा, का विना मोठान गवसणी बारीक जमेल का? विना बसेल का त्या गवसणीमध्ये? बोला की हो. पकवाजाची गवसणी असते, बरोबर आहे ना? खोळ खोळ म्हणा, खोळ. पकवाजाची खोळ आहे, विण्याची खोळ आहे. ती विण्यापेक्षा आणि पकवाजापेक्षा मोठी असली तर मग त्याच्यात बसत असते. पकवाज मोठान गवसणीला लहान असून जमत नाही, मध्ये बसले. तसं व्यापक असणारा भगवान परमात्मा आहेच, पण याच्यापेक्षा व्यापक जीवन म्हणजे संतांचं आहे. तयाचे चित्त गवसणी व्यापका मज. संत महात्म्यांचं चित्त हे गवसणी आहे. या मूर्त स्वरूपाच्या देवाला त्यांची गवसणी नाही, बरं व्यापक असणाऱ्या परमात्म्याला त्यांची गवसणी झालेली आहे. म्हणून संत महात्म्यांचं आणि तुकोबाऱ्यांचं जीवन मोठं आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा येवडा. संत महात्म्यांचं जीवन व्यापक आहे, मोठे तुकोबारा. देवापेक्षाही मोठं जीवन म्हणजे तुकोबाऱ्यांचं जीवन देवापेक्षा मोठं आहे. बर, तुकाराम महाराज मोठे आहेत, समजलं. त्यांच्यापेक्षा आपण लहान आहोत का? आपण मुळामध्ये लहानच आहोत. या अनंत असणाऱ्या भगवंताची आपण जीवच आहोत. पण या संसारात पडलो आणि आपण आपल्याला विसरून गेलो. परिणामी इथली सगळी वस्तू आपलीच आहे ना आपणच आपल्यासाठीची निर्माण झालेलं आहे. ही भ्रांती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, आपल्या बुद्धीत झाली. याच्यातूनच लक्षात येतं आपण किती लहान आहोत. व्यापक असणाऱ्या परमात्म्याला आपण मात्र आपण ते होत ते आपण होत हे कळत नाही आपल्याला. आपण किती संकीर्ण झालोय आपल्या विचारानं आपल्याला लक्षात. आपण नक्कीच लहान आहोत. बोला, कशाहून मोठे? जगामध्ये एक शब्द आलाय बघा, आता जरा ट्रेंडला आहे तो शब्द. तो शब्द म्हणजे स्वाभिमान म्हणतात माणसं. सेल्फ रिस्पेक्ट, बरोबर आहे ना? स्वाभिमान. पण याचा परिणाम असा झालाय तो तेवढ्या पुरता मर्यादित राहिला नाही, स्वाभिमानापुरता मर्यादित राहिला नाही, तर स्वाभिमान आता तो अहंकारापुरता गेलाय. तो तिथपर्यंत गेला. फरक आहे दोन्ही. अहंकार वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. तो स्वाभिमानापुरता मर्यादित राहिला नाही, माणसं त्याचा अहंकार निर्माण करतात. कशाचा अहंकार असा करतोय आपण हे खरंय, पण कोणत्या गोष्टीचा अहंकार? आपला संसार तरी नेट काय का म्हणून आपण त्याचा अहंकार करावा? अहो, जिथं परमार्थाचं बाजूला ठेवा, माणसाचा परमार्थ बाजूला ठेवा, संसार तरी नेटानं जमलाय का बघा हो. बोला की, संसार तरी माणसाला नेटानं करता येतो का? आपण शेतामध्ये करडी पेरतो बघा, उदाहरण कळावं म्हणून बोलतोय. करडीच म्हणतात ना त्याला. करडी शेतामध्ये पेरतो, ते चांगलं पिकवून मग त्याची मग नंतर काही कालानंतर त्याची रास झाली. रास झाल्यानंतर मग ते सगळं भरडी झाली की मग त्याला गावातल्या एका टेम्पोमध्ये भरलं. आणि गावातल्या टेम्पोमध्ये भरल्यानंतर ते कुठं नेलं? बोला की, लातूरला. कुठं नेलं? लातूरमध्ये आडतीला टाकला. तो माल आडतीला टाकला की मग ज्या आडतवाल्याकडे तो माल टाकला त्याच्याकडून मग त्याचं बिल आलं. ती करडी आपण आडतीला घालतो आणि तिथलं बिल आलं की मग गावाकडे येता येता तेलाचा डब्बा घेऊन घराकडे येतो. कळतंय ना माझं बोलणे? हे घरातलं निरोगी असणारं तेल आडतीला आणि येताना केमिकलचं तेल घराकडे आणणार. संसार तरी नेटानं जमायला का हो? बोला की, याच्या सुद्धा माणसाला काही ताळमेळ लागणार गेलाय संसारात.
तिथं परमार्थ चांगल्या दृष्टीचं असणं अजब गोष्ट. परमार्थ करून ही सोपी गोष्ट नाही. पण माणसाच्या जीवनातला मात्र अहंकार संपत. हा अहंकारच आपल्या जवळ आहे म्हणजे आपलं जे संकोचित राहणं आहे ते आपल्याला याच्यातून लक्षात येतं. आपण खूप कमी आहे त्यांच्या. तुकोबारांचं जीवन व्यापक आहे, मोठे तुकोबार आहे, त्यांच्या पुढे आपण खूप लहान आहेत. आपण लहान आहात तेही कळालं. बर, जे तुकाराम महाराज आपल्याला सांगू लागलेले ते आपल्या हिताचं आहे का? तुकाराम महाराज म्हणले बाबा मी सांगतोय ते ऐका. मी सांगतोय ते जर तुम्ही ऐकलं नाही तर परिणाम मात्र तुम्हाला भोगावा लागणार आहे. हा परिणाम भोगू नये म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे. नका करू नाश आयुष्या नका करुणाच आयुष्याचा आयुष्याचा नका करुणाच आयुष्याचा. आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आजी उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आजी उपदेश. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा. सकळांच्या पाया सकळांच्या पाया सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आयुष्याचा. सकळांच्या पाया सकळांच्या पाया सकळांच्या पाया माझी दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. महाराज सांगू लागलेले बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. बाबा माग झालेलं होत. आपण परमात्म्याला विसरलेलं आजपर्यंत जो काळ गेलाय त्याला सोडा. आपल्याला ज्ञानोबारीने दिलेले एक शब्द आहे बघा. भगवान परमात्म्याला जाणायला निघालेली अनेक आहेत पण संपली पुढं. येथ शंभूचे तप न पुरे ते तर प्राकृत हेंद्रे केवी जाणूल आहे. ज्ञानोबार तुम्हाला आम्हाला हेंद्रे म्हणली. हेंद्रे आहोत हेंद्रे आहोत. पण ज्यांनी ज्यांनी हे जीवन जगलेलं आहे ज्याला ज्ञानोबारा हेंद्रे म्हणू लागलेत त्याच्या पुढे पर्याय तुकोबाराने दिला. बाबांनो नका करू नाश आयुष्याचा. माग झालेलं जाऊ द्या. गेले हो निया मागे नये बोलो ते वाऊगे पुढली या प्रसंगे. तुकोबारा
सोडा. पुढे जामीन आहे तुका, मागचं झालेलं झालं, पण पुढं मात्र सांभाळून परमार्थ करा. नका करू नाश आयुष्याचा. आपुले हित आपण पाही, 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 आपुले हित आपण पाही. संकोच तो न धरी काही, 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 संकोच तो न धरी काही. आपुले हित आपण पाही, 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 आपुले हित आपण पाही. संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही, आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही, संकोच तो न धरी काही. आपुले हित आपण पाही, संकोच तो न धरी काही. माणसानं आपलं हित जाणलं पाहिजे, आणि ते हित याच्यातही तुकोबाराय म्हणले नका करू नाश आयुष्याचा. मागचं झालेलं जाऊ द्या, गेले होण्या मागे नये बोलू तेव्हा उगे, पुढलिया प्रसंगे तुका म्हणे जाणावे. मागचं झालेलं जाऊ द्या, पण पुढं मात्र सांभाळून तुमच्या जीवनाची वाटचाल असली पाहिजे. सांभाळून वाटचाल असली पाहिजे म्हणजे करावं काय. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. मिळालेलं आयुष्य वेगळ्या मार्गाने न घालता त्याला वळण मात्र परमार्थाचं द्या. याचा परिणाम आपलं मागं किती जरी वाया गेलेलं असलं तरी याच्यानं भर निघणार, याच्यानं भर निघणार आहे. माणसं म्हणतात महाराज किती परमार्थ केला पण मागं वळून बघितल्यावर लय बेकार वाटतं. लय बेकार बेकार जगलेली माणसं आहेत आपण. मागचं सोडा, पण इथून पुढची वाटचाल करायची असेल तर आपल्या जीवनाला भगवान परमात्म्यांचं भजन जर आपल्या मुखाला असेल तर परिणाम किती जरी माणूस त्याच्यानंतर किती जरी त्याच्या जीवनामध्ये पळणं असलं, किती जरी पळणं त्याच्या जीवनात असलं, पण मुखाला जर भगवत भजन असेल तर आपल्या पुढं किती जरी पळणं आपल्या नीतीनं मांडून ठेवलेलं असलं पण त्या पळण्याचा शीन येत नाही भगवत भजन मुखाला असल्यानंतर. चालिले न वाटे गावनिया जाती वाट, गावनिया जाता वाटे, गावनिया जाता वाटे. चालिले न वाटे गावनिया जाता वाटे, गावनिया जाता वाटे, गावनिया जाता वाटे. चालिले न वाटे गावनिया जाता वाटे, गावनिया जाता वाटे, गावनिया जाता वाटे. आपल्या जीवनात प्रवास जरी असला पण भगवत भजन मुखाला असल्यानंतर तुकोबाराय म्हणले चाली न वाटे, चाललेलं चालल्यासारखं वाटणार नाही. हा भंग आपण कीर्तनाला बाबांचा ऐकलेला आहे बघा. कुठं? शेठजीच्या घरी वरी छतावर पाऊस आल्यावर विशालबाईच्या लग्नाच्या नंतर कार्यक्रम होता का नाही, आपण
त्याचं चिंतन पाहिलेलंच आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आपण केलेला परमार्थ आपल्या जीवनापुढे किती जरी वाटचाल असली पण केलेल्या परमार्थाचा परिणाम आपण चालणं आपल्या चालल्यासारखं वाटणार नाही, प्रवासाचा शीन येणार नाही. भगवत भजन मुखाला असलं पाहिजे. म्हणून तुकोबारे आपल्याला सांगतात, बाबांनो, मिळालेलं आयुष्य भगवत भजनामध्ये घाला. परिणाम आयुष्य मिळालेलं जे आहे ना ते या हित सामोरी ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल असेल तर मात्र आपलं जीवन आपल्या सार्थकी लागणार आहेच. म्हणून तुम्हाला एक विनंती तुकोबारीने आपल्याला केलेली आहे, नका करू नाश आयुष्याचा. भगवत भजनामध्ये जर हे जीवन गेलं नाही तर याचा नाश झाल्यासारखंच आहे. हे जीवन भजनामध्ये कामाला आलं पाहिजे. तसं माणसं बाकीच्या 10 कामाला याला लावतात पण भजनापासून लांब ठेवतात. माणसं म्हणतात भजनाला दिलेला वेळ म्हणजे निव्वळ वाय आहे. लहान लेकरं भजन करायला की माणसं म्हणतात या वयात कुठं भजन करतात का रे बाबा, नीट शाळेला जाता, शाळा शिका जा, पुन्हा बघू भजनाचं म्हातारपणात. बरं जे म्हातारी झालेत त्याला विचारा बरं. लहानपणी म्हणाल तो म्हातारपणी भजन करायचंय, आता कसं आहे भजनाचं? म्हातार माणूस म्हणेल महाराज आता कशाचं भजन आहे हो, आता काही विठ्ठल विठ्ठल म्हणा येते तोंडानं नीट, का हातानं टाळी वाजवा येते, का कीर्तनात टाळ घेऊन उभा टाकायला तर का जमते? आता म्हातारपणात माणसाची हे नंतरची उत्तर आहे. पण आपल्याला नाथ महाराजांनी आपल्या आयुष्याला कळस गाठण्याची जी पद्धत आहे की नाही, नाथ महाराजांनी आपल्याला भागवतातून सांगितली, बाबांनो, कितीही आयुष्य उरलेलं असू द्या, कितीही निश्चय करून जर माणूस परमार्थाला लागला, अगदी काही तासाचा आणि काही मिनिटाचा जरी वेळ आपल्या पुढे शिल्लक असला, पण निश्चय करून जर माणूस परमार्थाला लागला, जेवढा वेळ आपल्या पुढे उरलाय तेवढ्याच वेळानं आपलं जीवन आपण सार्थकी लावू शकतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. तुकोबारांचं सांगणं निश्चय करून पुढचा प्रवास म्हणजे फळ आहे असं नाही, निश्चय करणं हाच फळ आहे. हेच फलश्रुती प्राप्त होणार, फक्त माणसाकडून तसा निश्चय घडला पाहिजे. नाथ महाराज आपल्याला भागवतातून सांगतात, काय असा भवभयाचा पाड, गेहीन कोटी जन्माचा सूड, नासल्या आयुष्याचा कैवाड, करीन निवाड येणे देहे. या देहानं कैवाड करून असं भजन करेन. आजपर्यंत जेवढी जन्म भोगली त्या कोणत्याही जन्मात आजपर्यंत माझ्याकडून असं भजन घडलं नसेल, पण असं कैवाड घेऊन भजन करेन. आजपर्यंत केलं नाही असं करेन, असा निश्चय करून माणसानं परमार्थाला लागला. काय असा भवभयाचा पाड, गेहीन कोटी जन्माचा सूड घेऊन भजन करेन. आजपर्यंत जे गाठू शकलो नाही त्याचा सूड घेऊन भजन करेन. नासल्या आयुष्याचा कैवाड, करेन निवाड येणे देहे. काही लोक म्हणले, महाराज आता तुमचं तर वय झालंय, आता कशाचं कैवारण, कसं घेऊन तुम्ही सूड घेऊन कसं भजन करता येईल? महाराजांनी त्याला उत्तर दिलं, देहाशी आली वार्धक्यता, परी वृद्धत्व नो हे माझी या चित्ता. आणि त्या चित्ताचा उपयोग करून तेने चित्ते चिंतोनी भगवंता भवभयाता छिदे. नाथ महाराज म्हणले, वृद्ध झालंय ते माझं शरीर, पण माझं चित्त वृद्ध झालं नाही. त्याच चित्ताचा आधार घेऊन मी मात्र भजन करीन. नासल्या आयुष्याचा कैवाड, करीन निवाड येणे दे. कळी काळाची पाडीन दात, गर्भ दुःखाचे खनोनी खत, मरणाचा घात मी करीन. या देहाचा उपयोग आणला. तसं पाहायला गेलं तर हे शरीर खराबच आहे. याचा उपयोगात या शरीराला आणलं तर मग हे चांगलं आहे. नाहीतर याचं जीवन पाहायला गेलं, याचं अस्तित्व पाहायला गेलं तरी शरीर नासकाय कुचकाय मरणारा एक दिवशी. शरीराचा हा परिणाम आहे.
शरीर दुःखाचे कोठार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराचे शरीर उत्तम शरीर शरीर दुःखाचे कोठार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीराचे नाही अपवित्र शरीराचे अपवित्र शरीराचे अपवित्र स्वर दोनच आहे पण पट्टा पडलाय आपला इंजन जरा थंड झालंय वरी जायला ताण द्यायला आता हे पेटाला वारी लागते तर काही पेटायचं नाही जड जायला ती वरी म्हणायचं ऐका तुकोबारा सांगू लागलेत शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरा ऐसे तुकोबारा सांगू लागले हे शरीर खराबच आहे शरीराचं जे अस्तित्व आहे शरीराचं जे राहण आहे याला कोणत्या दृष्टीने चांगलं म्हणता येईल सांगा कोणत्या दृष्टीने या शरीराला चांगलं म्हणण्यासारखी गोष्ट आहे सांगा शरीर दुःखाचे कोठार कारण काय आहे शरीर दुःखाचं कोठार कशामुळे आहे मला सांगा जीवाच्या पाठीमागं मुळामध्ये दुःख नाही बरं जीवाच्या पाठीमागं पण जीवाला सुद्धा दुःख भोगायला भाग ज्यानं पाडलं त्याचं कारण म्हणजे शरीर आहे शरीराला या जीवानं जवळ केल्याचा परिणाम जीवाला दुःख भोगावं लागलं म्हणून शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर हे रोगाचं भांडार आहे बाहेरचा रोग आत शरीरात आणून घालायची गरज लागत नाही हे कमजोर असणारं शरीरच असलेल्या वातावरणावर जर प्रतिक्रिया करणार नसेल तर आतून रोग तयार करत असतं म्हणून शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार या शरीराकडे पाहावं तिकडं घाण आहे पाहावं तिकडं घाण काही लोक म्हणतात आमच्या गावातलं पोरग बघितलंय का तुम्ही ते म्हणजे कोणतं हो अहो ते अमुक अमुक नाव आहे बघा त्याचं काय नाक आहे बघा त्या गड्याचं म्हणजे कसलं नाक आहे लई कार नाक आहे लई कार म्हणजे किती कार अहो लई टोकदार नाक आहे अहो किती टोकदार नाक आहे एवढं टोकदार नाक आहे मंडपाचा कपडा त्याच्या नाकाच्या जवळ जर आला तर त्याच्या कार नाकानं मंडपाचा कपडा फाटल एवढं कार नाक आहे म्हणजे आता एवढं काही नसतंय म्हणा पण माणसं अतिशयोक्ती अलंकार करतात त्या अलंकाराला सुद्धा लाज वाटत असेल करतात एवढं कार नाक आहे का म्हणजे हो एवढं कार नाक आहे बघा त्या पोराचं मला सांगा कितीही कार नाक असलं आणि कितीही टोकदार नाक असलं नाकामध्ये शेंबडाशिवाय काय हो माणसं म्हणतात काय त्याचे डोळे आहेत म्हणजे कसले डोळे आहेत अहो एवढे देखणे डोळे आहेत त्याचे डोळे बघितलं का नाही डोळ्यात डोळे घालून पाहत राहावं वाटतं एवढी देखणे डोळे आहेत म्हणे त्याचे असतील त्याचे देखणे डोळे पण त्याचे देखणे डोळे त्यानं सकाळी उठल्या उठल्या बघायला जावा त्याच्या डोळ्याचं देखणे पण आपल्याला कळेल कसले बी डोळे झाले तर डोळ्यामध्ये चिपडाशिवाय काय आहे दुसरं शरीर दुर्गंधीचे थार पाहावं तिकडे या शरीराकडे घाण या शरीरावर चमडी पांघरलेली आहे म्हणून बरं आहे
या शरीराचं आतून पाहायला जर आपण गेलो तर पाहावं तिकडं घाण. परिणामाला सुद्धा हे शरीर खराबच आहे. जसं याचं अस्तित्व असणंच याचं खराब आहे, या शरीराचा शेवट सुद्धा तसाच आहे. हो, ज्ञानोबारीने सांगितलं बघा या शरीराचा शेवट. ज्ञानोबारा सांगतात, हे विपाया गीत पडे तरी ते भस्म होऊन उडे, जहाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोन्ही काजा तय होय कुरमीचा पुंजा, ऐसा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा. ज्ञानोबारीने शरीराचे 3 परिणाम सांगितले. कोणते? जरी हे विपाय अगीत पडे तरी ते भस्म होऊन उडे. या शरीराचा शेवट असा होईल, एक जर या दिवशी या शरीराला जर अग्नी डाग दिला, याला जाळलं शरीराला मेल्यानंतर, काय होणार आहे शरीराची? बोला की. राख चांगली आहे का? हो बोला की. राख चांगली आहे का? अहो, राखला गेलेली माणसं बिना आंघोळीची घरात सुद्धा येत नाही. शरीराची राख होईल. बर, राख झाली नाही, याला जाळलं नाही, मग जरी हे विपाया गीत पडे तरी ते भस्म होऊन उडे, जहाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. याला जाळलं नाही पण कोल्या कुत्र्यांनी खाल्लं. कुठं रस्त्यावर मेलं त्याला कोल्या कुत्र्यांनी खाल्लं, काय होईल परिणाम? शेवट विष्ठा होईल. विष्ठा पवित्र आहे का? नाही. बरं, त्या दोन्ही परिणामातून शरीर वाचलं आणि या शरीराला पुरलं समजा, किंवा याच्यात आळ्या पडल्या समजा, किडे पडले समजा, परिणाम तो तरी चांगला आहे का? या चुके दोन्ही काजा तो होय कुर्मीचा पुंजा, ऐसा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा. तिन्ही परिणाम या शरीराचे चांगले नाही. भांबावसी जनी करदळी स्तंभ ज्ञानोबारा सांगतात, भस्म कुर्मे विष्ठा उभे दिसे तो सुशोभ. 3 परिणाम आहेत, भस्म आहे, कुर्मे आणि विष्ठा आहे. पण हे तिन्ही परिणामाला जर हे शरीर चांगलं नाही, खराब असणारं हे शरीर आहे, पण असं असणाऱ्या शरीराचा जर आपण उपयोग केला, अशा असणाऱ्या शरीराचा उपयोग जर केला, तर या शरीरानं माणसाला कोणतंही पद अपेक्षित असेल आणि कितीही उंचीला जायचं जर यानं निश्चय केला तर तो त्या उंचीला जाऊ शकतो. मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधान ते साधा सिद्ध, साधान ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, संत पार उतरले, संत पार उतरले, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, संत पार उतरले, संत पार उतरले, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधान ते साधा सिद्ध, साधान ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, संत पार उतरले, संत पार उतरले, संत पार उतरले, संत पार उतरले, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, दे ऐसा निध, साधाल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध, संत पार उतरले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले,
शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर खराब आहे पण याला उपयोगात आणलं तर याच्यासारखं चांगलंही दुसरं काय. याला जे अपेक्षित आहे ते पद प्राप्त करता येऊ शकते. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे. देवची होईन म्हणते होती, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, पण तरी का चित्ते न धरावे. यानं जर ठरवलं तर देव सुद्धा होता येईल या शरीराला. हा शरीराचा असणारा परिणाम आहे. शरीर त्याचं अस्तित्व खराब आहे पण त्याला उपयोगात आणलं तर देवाची होईन म्हणती ते होती. देव जरी व्हायचं या शरीरानं ठरवलं तर ते होता येतं. फक्त हे आपल्याला प्राप्त झालं याची जाणीव असली पाहिजे. काही लोकांना हे शरीर मिळालं नाही पण याचं महत्त्व त्यांना कळालं. तुम्हा आम्हासारख्यांना हे प्राप्त झालंय पण याचं महत्त्व कळत नाही. काय झालं, एक मेंढपाळ पठारावर गेला आपल्या शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी आणि वर डोंगरावर गेल्यानंतर त्याला डोंगरावर एक काळा कुट्ट धोंडा दिसला. बारका असा तो धोंडा दिसला, मस्त गुळगुळीत तो धोंडा. त्यानं पाहिला, काळा भोर धोंडा पाहिला. तो म्हणला किती गोड हा धोंडा आहे. म्हणजे पांढरे असणाऱ्या मेंढीच्या जर गळ्यात हा काळा धोंडा बांधला तर किती गोड दिसेल. त्यानं त्याला ते गुंफन केलं आणि तो बारका असणारा धोंडा त्यानं त्या मेंढीच्या गळ्यात बांधला. मेंढीच्या गळ्यात तो शोभून दिसू लागला. कालांतराने एके दिवशी त्या शेळ्या आणि त्या मेंढ्या चारत असताना एक रत्न पारखी त्या वाटेनं जात होता आणि त्याच्या दृष्टीला ही मेंढी दिसली आणि त्या रत्न पारख्याच्या लक्षात आलं, या मेंढीच्या गळ्यात जो दगड बांधलाय का नाही तो साधा सुद्धा दगड नसून तो परीस आहे. परीस रत्न पारख्याच्या लक्षात आलंय. रत्न पारख्याच्या लक्षात आल्यानंतर रत्न पारख्याने विचार केला, हा परीस असणारा जर दगड असेल, ज्यानं या मेंढीच्या गळ्यामध्ये हा धोंडा बांधलाय त्याला बहुतेक हे परीस आहे माहिती नसावं. आणि जर त्याला माहिती असतं तर त्यानं या शेळीच्या या मेंढीच्या गळ्यात कशाला बांधलं असतं. बहुतेक त्याला महत्व माहिती नाही. आपण त्यानं जे मागाल ते देऊ आणि त्या मोबदल्यात हा धोंडा त्याला मागून घेऊ असा विचार केला. आणि त्यानं इकडं तिकडं त्या कळपाच्या पलीकडं पाहिलं तर याचा माल कुठं बसलाय का. त्या मेंढपाळ्याला त्यानं पाहिलं. रत्नपारखी जवळ आला आणि त्याने विचारलं, म्हणे ती मेंढी जिच्या गळ्यात धोंडा आहे तो तुम्ही तुमचाच आहे का. सांगितलं म्हणे हो बडे माझीच आहे ती मेंढी. बरं, त्या मेंढीच्या गळ्यामध्ये जो धोंडा आहे तो मला खूप आवडलाय हो. ते मला असं कसं मिळतंय, फुकट देऊ शकत नाही. रत्नपारख्याच्या लक्षात आलं बहुतेक त्याला त्याचं महत्व आहे, त्या अर्थी आपल्याला हा फुकट देत नाही. अहो त्यानं मागल तेवढा आपण त्याला देऊ. किती मागू दे त्यानं, किती मागू दे. मागून मागून किती 2-4 कोटी मागल. तोच परीस घ्यायचा, कड्या कुलपाला घरात पलंगाला लावलं तर त्याचं गणित होऊन जाते. देऊन टाकू आपण. परीस लोखंडाला लावलं की त्याचं सोनं आहे आणि त्याच्या मोबदल्यातून मिळणारं सोनं जर आपण त्याला दिलं तर आपण किती जर त्यानं किंमत सांगितलं तर तेवढं आपण त्याला देऊ शकतो. रत्नपारख्याला वाटू लागला आता किती मागतंय की. त्यावेळेस मेंढपाळ्याला रत्नपारख्यानं सांगितलं, बाबा तू मागशील तेवढं द्यायला तयार, तुला पाहिजे कितीला. ते मला असं कसं देता, 100 रुपयाच्या खाली 1 रुपया सुद्धा घेणार नाही. माझं सांगणं संपलंय. काही जणांना हे रत्नासारखं असणारं शरीर प्राप्त झालंय पण याचं महत्व कळत नाही. हे शरीर प्राप्त करणं सोपं आहे का. नाथ महाराज भागवतातून सांगतात,
मोले अनर घेरत न येती तैसा चिंतामणी नये हाती तेवी बहुत येऊनी जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ नाथ महाराज सांगतात मोल देऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रत्न विकत घेता येतील पण किती मोल दिलं म्हणजे चिंतामणी विकत घेता येईल हो बोला की विकत घेता येत नाही तसंच नाथ महाराज म्हणले तेवी बहुत येऊनी जन्म होते परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ हा नरदेह मिळणं कठीण आहे म्हणून याचं सार्थक माणसाच्या जीवनात कळलं पाहिजे कशा मनुष्य जन्म न मोल रे मिट्टी में न लोल रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न रोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जीवन है पानी का मत खोर जोर जवानी का सोच समझ कर चल रहा बंदे पता नहीं जिंदगानी का मीठी बानी बोल रे झिलमिल कर तू डोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं महाराज लक्षात आलं आम्ही काय करावं या जीवनाला वाया घालवायचं नाही लई कठीणतेनं आम्ही हे प्राप्त केलं अहो कठीणतेनं प्राप्त केलंय तुम्ही याचा उपयोग करून घ्या हेही सांगताय पण नेमकं करायचं म्हणजे काय करायचं सांगा कारण काही लोकाला आपल्या जीवनाचं सार्थक करावं हे कळते पण कशात हे कळत नाही म्हणजे काही लोकाला शिकावं हे कळते पण काय शिकावं हे कळत नाही माझ्या जीवनात आलेला डोळ्यानं पाहिलेला एक प्रसंग आहे सत्य घटना आहे पांडुरंग महाराजांनी त्यांच्या एका मित्राला विचारलं ते सोबत शिकलेले बरं 10वीची परीक्षा दिली आणि 10वीची परीक्षा दिल्यानंतर मग ते ऍडमिशन घ्यायचं चालू होतं कुठं घ्यायचं काय करायचं सगळे पोरग म्हणाले तू आर्ट घेणार कॉमर्स घेणार का सायन्स घेणार नेमकं घेणार काय चर्चा गावातल्या पोरांची चालू झाली आणि एका पोराला त्यांनी विचारलं तुझं कसं कसं आहे म्हणजे सायन्स घ्यायचं का तुला चांगले मार्क पडलेत ना ते म्हणला सायन्स नाही बुवा घेणार आपण मग लय अवघड असतंय 11वी 12वी झाल्यानंतर सायन्स घेणार शिकावं कळते काही लोकांना पण काय शिकावं हे कळत नाही तसं महाराज या जीवनाचं आम्ही सार्थक करावं आम्हाला लक्षात आलं पण या जीवनाचं सार्थक करावं म्हणजे नेमकं करावं काय महाराज म्हणले एक करा आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त सकळाच्या पाया माझे दंडवत
भजन विठोबार धुमाई उपदेश आता तरी पुढे अति 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 उपदेश नका करू नाश अविषाचा नका करू नाश अविषाचा सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पायी माझे दंडवत सकळांचे पायी माझे दंडवत नका करुणाच आयुषाचा नका करुणाच आयुषाचा
उपदेश केलाय. उपदेश करून तुम्ही असं सांगता या जीवनाचं सार्थक करा. जीवनाचं सार्थक करा म्हणजे नेमकं काय करा. महाराजांनी आपल्याला विनंती केली, सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मध्येच हे दंडवत तुकोबारीने काबर चरण ठेवलं, सकाळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबारीने विचार केला, मी तुम्हाला उपदेश करतोय, मी सांगतोय ते करा. असं माझं बोलणं समाजाला जरा अहंकाराचं वाटलं, पण तसं नाही बाबांनो, या जीवनाचं सार्थक करा म्हणून तुकोबाऱ्यांचं अगदी विनयानं समाजाला सांगणं, सकाळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा, याला खूप विकल्पना आपल्याला सोडवता येणं शक्य आहे. चित्तशुद्धीसाठी पर्याय काय? चित्तशुद्धीसाठी पर्याय, या अंतःकरणातली विकार बाजूला जाणं म्हणजे चित्तशुद्ध होणं. विकार बाजूला जाण्यासाठी पर्याय काय? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भगवत भजन, हेच चित्तशुद्ध होण्याचा परिणाम आहे. म्हणून महाराज चित्तशुद्ध करा तुम्ही असं सांगताय, पण चित्तशुद्धीसाठी पर्याय नेमकं आहे तरी काय, नेमकं आम्ही करावं तरी काय? तुकोबाऱ्या अभंगाचे तिसरे करावे देवाचे चिंतन, हितते करावे देवाचे चिंतन, हितते करावे देवाचे चिंतन, हितते करावे देवाचे चिंतन, हितते करावे देवाचे चिंतन.
हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. भगवंताचं भजन करा, एकविध मनाने ते भजन करा, किंवा शुद्ध भावे, शुद्ध भावानं भगवंताचं भजन करा. या करण्यामध्येच आपल्या जीवनाचं हित आहे. नाहीतर बाकीचं आपण सगळं करून बघितलेलंच आहे. आपलं बाकीचं सगळं चालणं तर चालूच आहे का नाही सांगा. काही काही माणसं आपल्या जीवनाची वाटचाल अशी केलेली असते की 2च कामं केली. काही माणसांनी 2च कामं आपल्या जीवनात. कोणते? काही माणसं 2च कामं करतात. काय का? कोणतं? खाल्लं की झोपतात आणि झोपेतून उठलं की मग खातात. तेच काम, दुसरं काही केलं नाही. आपल्याला शास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने, संत महात्म्याने आपल्याला हे समजून सांगितलं. कबीरदास महाराज म्हणतात का नाही, खाया पिया सुख से सोया, नाहक जमा न गवाया, भजमन नारायण तू भजमन नारायण. भगवंताचं भजन केलं, गद्दारी झाली, गदर झाली, चालती कडली आहे. आपण भजन केलं पाहिजे. बाकीचं सगळं तर आपल्या जीवनाची वाटचाल चालूच आहे. बर महाराज, शुद्ध भावाने भजन करा हे आपल्याला तुम्ही आम्हाला सांगू लागलेत, कळू लागले. पण असं करणं म्हणजे नेमकं आहे तरी काय? महाराजांनी याचं उत्तर आपल्याला शेवटच्या चरणातून दिलेलं आहे. Oh
बाबांनो, मनुष्य जीवनाचं सार्थक कशात आहे, या जीवनाचं सार्थक कशात हे जाणून तुम्ही चित्त शुद्ध करून भगवंताचं भजन गा. असं भजन करणं म्हणजे तुका म्हणे हित होय तो व्यापार, याच्यात आपल्या जीवनातलं खरं हित आहे. बरं, याच्यापेक्षा तुम्हाला जर काही वेगळं सांगावं म्हणाल तर तया काय फार शिकवावे, सकाळांच्या पाया माझी दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा झालेली सेवा. तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द अपशब्द बाहेर पडला असेल तर आपलंच लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. माऊली म्हणतात का नाही, जरी बालको बोबडा बोली का वाकडा विचू का पाऊली, पण ते चोज करोनी माऊली रिजे जेवी. लहान लेकरानं बोबडं बोललेलं गावाला जरी नाही कळालं पण कोणाला कळते हो, माईला कळते का नाही. लहान लेकरू बोबडं बोललेलं गावाला नाही कळालं पण कोणाला कळते, माईला कळते. आणि ते माईला बी कळत नसेल तर ती सक्की माई नसेल, माईला कळते. तसं इथं उभा टाकून बोलत असताना माझ्या मुखातले शब्द वाकडे असतील, तोकडे असतील, बोबडे असतील, पण ऐकणारा सगळा श्रोतावर्ग मायबापाच्या हृदयाच्या उंचीनं बसलेला आहे. सगळी शब्द गोड करून घ्याल एवढी अपेक्षा तुमच्या चरणी करतो. झालेली सेवा शरणाप्पा बोधने गुरुवर्य मारुतीबाबांच्या चरणी, महेशबाबांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली मंडळी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 भजन तुका मने हित होय तो व्यापार, 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 कामने हित होय तो व्यापार,
पाया तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने हेत होय तो व्यापार मन हेत होय तो व्यापार मन हेत होय तो व्यापार कर काय फार शिकवावे कर काय फार करा काय फार शिकवावे करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत करा काय फार शिकवावे करा
आपुला